पूर्ण राज्य बघणार आहे। याच अनुषंगाने व्यापाऱ्यांसंदर्भातलीच एक पुण्यातून महत्त्वाची बातमी येते आहे। तुळशीबाग बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी सह्यांची मोहीम सुरू केलेली आहे। दुकानांची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी व्यापारी करत आहेत। येणाऱ्या ग्राहकांकडून सह्या करून घेतल्या जात आहेत। दुकानं 6-7 पर्यंत सुरू ठेवण्याची या व्यापाऱ्यांची मागणी आहे। सरकारनं निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करू असं व्यापारी म्हणतात, तसा त्यांनी इशाराच दिलेला आहे। आपल्याला कालच कल्पना पुणे व्यापारी महासंघाने दिलेली होती की एक दिवस आम्ही आंदोलन करत जाऊ आणि आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवत जाऊ। त्याचाच हा एक भाग आपल्याला तुळशीबाग बाजारपेठेमध्ये सुरू असलेला म्हणता येईल। आमचे प्रतिनिधी पुण्याचे अद्वैत मेहता आपल्या सोबत आहेत, ज्यांच्याशी सविस्तर बोलूया। अद्वैत, पुण्याच्या व्यापारी महासंघाने कालच इशारा दिलेला होता की आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत सरकारपर्यंत आमचा आवाज पोहोचवू। उद्या घंटानाद आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे 12 ते 12:15च्या दरम्यान। पण त्याआधी आजच एक अशी बातमी समोर येते की मुख्यमंत्री म्हणाले रात्री 8 वाजेपर्यंत असा आदेश काढू की रोज 8 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवली जातील जिथे कोरोना रुग्णसंख्या कमी आहे। अद्वैत, आपण पुण्यातल्या सगळ्या परिस्थिती संदर्भात, या आंदोलना संदर्भात काय सांगाल? मुख्यमंत्री जरी असं म्हणाले असले तरी जोपर्यंत ठोस आदेश निघत नाही आणि खास करून पुणे शहरामध्ये 8 वाजेपर्यंत दुकानं खुली ठेवायला परवानगी असा जे पालिकेचे आयुक्त आहेत शेवटी, कारण वरती जर निर्णय झाला तरी खाली ऑर्डर जी आहे ते पालिका आयुक्तच काढणार आहे, ती येत नाही तोपर्यंत व्यापारी हे त्यांच्या आंदोलनाचे ठाम आहेत। उद्या 40,000 व्यापारी 12 ते 12:15 घंटानाद आंदोलन करणार आहेत। आपल्यासोबत व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत। मुख्यमंत्री सांगलीमध्ये म्हणालेले आहेत की आम्ही आजच आदेश काढतोय 8 वाजेपर्यंत दुकानं खुली राहतील याचा, मात्र त्याला तरी पुष्टी जोडली आहे रुग्णसंख्या जिथं कमी असेल तिथं। बरोबर सर, जर मुख्यमंत्र्यांनी आदेश काढला तर फारच आनंदाची गोष्ट आहे। हे 15 दिवसापूर्वी पण आपले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पण घोषणा केली होती, पण तसं काही झालेलं नाही आहे। तर आम्ही 15 दिवस झाले वाट बघत होतो, त्यांची भेट मागत होतो, सगळं झालं आमच्याकडनं प्रयत्न करून, पण तसं काही झालेलं नाही आहे साहेब। फक्त घोषणा होत आहेत, तारीख पे तारीख होत आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये काहीच होत नाही आहे। आजच्या सोमवारी म्हटलं तर अजित पवार मी आदेश काढतो, परत म्हटलं की मुख्यमंत्री चर्चा करतो, वळसे पाटील म्हणतात की 2 दिवसात आदेश निघतील, आता आज परत मुख्यमंत्री म्हणतात आदेश निघतील। ही चाल ढकल का होती असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देऊन आणि व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करून मुख्यमंत्र्यांनी जी संवेदनशीलता दाखवली त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो। वास्तविक पाहता गेले 15 दिवस हा टोलाटोलीचा प्रकार आहे। मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमध्ये किंवा जे अजूनही कोणते नवीन आदेश निघालेले नाही आहेत ते कोणत्या शहरासाठी, कोणत्या जिल्ह्यासाठी आणि कधीपासून। वास्तविक पाहता पुणे शहरासाठी पुणे महानगरपालिकेचे कमिशनर जे आहेत ते नोडल ऑफिसर आहेत आणि पुणे जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी नोडल ऑफिसर आहेत। तर पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो गेले 20 दिवसापासून सतत 3% आसपास राहिलेला आहे, म्हणजे तर कमी झालेला आहे, रुग्णसंख्या कमी झालेली आहे। त्यामुळं आणि अशा याच्यात आमच्या प्रश्नावर लक्ष न देता फक्त टोलवाटोलवी चालली आहे आणि ह्याला वैतागून शेवटी व्यापाऱ्यांनी उद्या घंटानाद आंदोलन करायचं ठरवलेलं आहे। मला सांगा की असंही एक प्रस्ताव आहे की सगळ्या कर्मचारी जे आहेत तुमच्या दुकानात त्यांचं लसीकरण झालेलं आहे आणि ज्यांनी 2 लसी डोस घेतलेले आहेत किंवा 1 घेतलेला आहे त्यांना सोडा प्रमाणपत्र दाखवून, हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का? हे बघा, कंडिशन अशी आहे की आम्ही त्यांना मे महिन्यापासून 1 मेला त्यांनी सांगितलं की 18 वर्षाच्या पुढील सगळ्यांना लस आम्ही खुली केली, तेव्हापासून आम्ही त्यांना करतोय की आम्हाला लसी द्या आणि आम्ही सातत्याने पाठपुरावा चालला, राज्य शासनाकडे चालला होता, आमचा कॉर्पोरेशनकडे चालला होता। आम्ही राजेश टोपे यांनाही लेटर लिहिलं होतं की त्यांना सांगितलं की तुम्हाला ज्या भावात लस मिळते त्या भावात विकत द्या, तुम्ही फ्री नसेल। उद्या आपण उतरणार आहात का? घंटानाद आंदोलन होणार आहे का? 100% होणार आहे, 12 ते 12:15 पर्यंत। काय 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 मागणी आता उद्या काय मागणी राहणार आहे की हेच 8 वाजेपर्यंत खुलं ठेवा? हो, निर्बंध काढा, दुकानाची वेळ वाढवा आणि लोकांना मुक्तपणे व्यापार करून द्या। ग्राहकांची आणि व्यापाऱ्यांची दोघांची याच्यामध्ये ससेवलपाट होतीये, त्यामुळं व्यवसाय पण अगदी 30-40% येऊन ठपला आहे। व्यवसाय वाढण्यासाठी काहीच उपयोग होत नाही आहे या वेळेचा, कारण सकाळच्या वेळेमध्ये कोणतीही गृहिणी, कोणतीही व्यक्ती 10, 10:30, 11 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर पडतो। कपडे, भांडी, कुंडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने चांदी, कापड हे घेण्यासाठी कोणीही येत नाही, त्यामुळे तसं वर्किंग तुमचं म्हणणं की 10 ते 8 10 ते 8 हे म्हणजे बिझनेसचे योग्य वेळ आहे। हे लोक त्यासाठी बाहेर पडतात, सकाळी अत्यावश्यक सेवेसाठी जातात, जसं महेंद्रभाई म्हणाले की सकाळी फक्त अत्यावश्यकसाठी लोक बाहेर पडतात। आमचं म्हणणं की आम्ही सरकारला 1.5 वर्ष सहकार केलेलं आहे, आता प्लीज आम्हाला आमचं एवढीच अपेक्षा 10 ते 8 करून द्या। लॉकडाऊनचं काय? असे म्हणतात की फक्त रविवारपुरतं
ठेवा आणि शनिवार खुला करा, हे मान्य आहे तुम्हाला? शनिवार त्यांनी चालू करावा, कारण मेन आहे लोकांना सुट्टी, शनिवार रविवार सुट्टी असते. शनिवार रविवार आमच्याकडे लोक खरेदीला येतात. तर ठीक आहे, तुम्हाला एक दिवस तुम्ही ठेवा रविवारी, आमची काही हरकत नाही, पण निदान शनिवारी तरी आम्हाला सूट द्यावी. सॅटर्डे उघडं पाहिजे आम्हाला. त्यामुळे आपण बघितलं तर 2-3 प्रमुख मागण्या आहेत. एक तर सकाळी 7 ते दुपारी 4 ही काही वेळ असू शकत नाही दुकानांच्या बाबतीमध्ये. दुकानांच्या बाबतीमध्ये 10लाच लोक येतात, त्यामुळे 10 ते 8 पाहिजे. पण दुसरं अद्वैत, म्हणजे- थोडक्यात तू सांगू शकशील की व्यापाऱ्यांची सह्यांची मोहीम नाहीये तर ग्राहकांची सह्यांची मोहीम व्यापाऱ्यांनी राबवली आहे, त्याच्याविषयी अगदी थोडक्यात अद्वैत सांगू शकशील? बरोबर आहे. व्यापारी जे आहेत ते असं म्हणतात की आम्हाला लोकांचा सपोर्ट आहे. जी एक मोहीम सुरू केली तुळशीबागेतल्या व्यापाऱ्यांनी की ग्राहकांना सहभागी, काय एकंदरीत ग्राहकांचा कल दिसून आलाय? ग्राहकांचाच कल आहे. ग्राहकही आम्हाला फोन करून सांगतात, अरे काय आहे, आम्हाला यायची वेळ असते, कारण साधारणपणे 4 वाजेची वेळ असल्यामुळे सगळे ऑफिसेस वगैरे 4 वाजता सुटतात. त्यांनी खरेदी कधी करायचं? ग्राहकांचीच आम्हाला मागणी आहे की बाबा तुम्ही दुकान जास्त वेळ चालू ठेवा, पण आम्ही ठेवू शकत नाही. त्यामुळे ग्राहक आणि व्यापारी दोघंही एकत्र आलेले आहेत. नक्की. लोकांची इच्छा आहे की वेळ वाढवा, व्यापाऱ्यांची इच्छा आहे वेळ वाढवा. बरोबर. बघूयात आता आज रात्री 8 अद्वैत, वाजेपर्यंत. पुण्यातले जे व्यापारी आहेत त्यांच्या भावना काय आहेत, या सगळ्याविषयी तू बोललास, त्यांच्याशी खूप खूप आभार, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या संपर्कात आहेत. तुषार, नागपुरातल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं काय आहे? खरं तर सगळ्याच ग्राहकांना 4 पर्यंत दुकानं सुरू राहिली तर अडचण होते, कारण जेव्हा ऑफिसमधनं बाहेर पडण्याचं किंवा घरात जरी काम करत असू तरी त्यातनं सुटून बाहेर येऊन काही खरेदी करायला जावं तर दुकानं खुली नसतात. मग नागपूरचे व्यापारी काय म्हणतायत? सुवर्णा, जर का तुम्ही संपूर्ण देशात विचार करायचं झालं तर महाराष्ट्र हे एकमेव राज्य जिथे इतक्या कठीण स्वरूपाचे निर्बंध आपल्याला पाहायला मिळतात. आणि अर्थव्यवस्थेच्या पहिल्या 3 महिन्याचे जे आकडे आले त्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या निर्बंधामुळे किती नुकसान होतं हे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच नागपूरचे व्यापारी अत्यंत आक्रमक आहे. थोड्या वेळाआधी या व्यापाऱ्यांची बैठक संपलेली आहे. नेमक्या या बैठकीमध्ये काय निर्णय झाला, त्यांच्या काय मागण्या आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. मला सांगा की बैठक झाली, काय मागण्या आहे, पुढची भूमिका काय तुमची? हमारे सरकार जगाओ वाणिज्य बचाओ संघर्ष समिति की अभी बैठक हुई, जिसके अंदर में जितने अफेक्टेड सेक्टर्स है और ट्रेड एसोसिएशंस है उसके ट्रेडर्स भारी रिप्रेजेंटेशंस उस संघर्ष समिति में था. और हमने ये निर्णय लिया है कि सरकार का जिस तरीके से इस विषय के ऊपर कैजुअल अप्रोच है और रिलैक्सेशन देने की जहाँ तक बातचीत है, सरकार पिछले 3-4 दिन से ऑर्डर निकालने का बोल रही है लेकिन ऑर्डर नहीं निकाल रही है. लेकिन आज मुख्यमंत्री जी ने सांगली में प्रेस कॉन्फ्रेंस में और मुख्य सचिव ने बताया कि आज रात तक के ऑर्डर निकल रहा है. तो आज रात का ऑर्डर का वेट करते हुए जो व्यापारियों का और बाकी सब स्टेक होल्डर्स का जो गुस्सा है उसको सड़क पे लाने का काम और सरकार का आमना सामना करने के बारे में हमने निर्णय लिया है कि कल 4 बजे हमारी बैठक वापस होगी और उस बैठक में हम हो सकता है परसों से असहकार आंदोलन चालू कर दें. अच्छा, असहकार आंदोलन की आप बात कर रहे हैं, मेरे को एक बात बताइए, व्यापारियों को कितना नुकसान हो रहा है? क्योंकि पहले तिमाही के भी जो आंकड़े आए उसमें जीएसटी हो गया, इनकम टैक्स हो गया, अलग अलग आंकड़ों में महाराष्ट्र पिछड़ते हुए दिख रहा है. देखिए कैसा है कि मैं होटल एसोसिएशन से रिप्रेजेंट करता हूँ, मैं अध्यक्ष हूँ. हमारे होटल इंडस्ट्री का मुझे ऐसा अंदाज़ा लगता है कि अप्रॉक्सीमेट करीब 2000 करोड़ का सिंस लॉकडाउन 1 से करीब मैं सिर्फ नागपुर की बात कर रहा हूँ, क्योंकि केवल शादियाँ ही नहीं है ना, जैसा आप देखेंगे रेस्टोरेंट, शादियाँ, इन सब की सेल्स खत्म हुई है ना. इतने ज़्यादा रिस्ट्रिक्शन है. 4 बजे का टाइम है, 4 बजे कोई व्यापार नहीं हो सकता हमारा होटल रेस्टोरेंट का. तो होटल के कमरे भी नहीं लग रहे हैं, लोग आ ही नहीं रहे बाहर से. और ऐसे में हमारा महाराष्ट्र पीछे जा रहा है और हमारा यहाँ का व्यापार हमको ऐसा लग रहा है कि बाजू के राज्यों में जा रहा है, जिसका पूरा नुकसान हमको होगा, महाराष्ट्र को, और लॉन्ग टर्म नुकसान होगा, इसकी भरपाई भी नहीं हो पाएगी. अच्छा, अनस्किल सेक्टर में भी जो लोग काम कर रहे हैं उनको 4 बजे का जो टाइमिंग है उनको प्रॉपर तरीके से काम करने का वक्त नहीं मिलता, उससे भी काफ़ी दिक्कत का सामना करना पड़ता है. हाँ, बहुत ही दिक्कतों का सामना करना पड़ रहा है. होटलिंग इंडस्ट्री की जैसी सर ने बात की, अभी होटल तो शुरू ही शाम को होते हैं तो ये सब पूरे बिजनेस बंद पड़े. लेकिन मैं शिक्षा क्षेत्र से बिलोंग करता हूँ, तो आज ही हम लोगों ने एक न्यूज़ सुना है कि पुणे के अंदर एक विद्यार्थी ने केवल इसलिए आत्महत्या किया क्योंकि उसको ऑनलाइन एजुकेशन बिल्कुल समझ में नहीं आ रहा है. इससे पूरे नागपुर में एजुकेशन सेक्टर में बहुत ही भयानक वातावरण हो चुका है. विद्यार्थी और पालक कल सड़क के ऊपर आ सकते हैं. नागपुर के अंदर बहुत ही कम केसेस होने के बावजूद गवर्नमेंट का ये जो इस तरीके का रवैया है स्कूलों को बंद करने का, ये बहुत ही निषेध करने योग्य है. और इसलिए हम लोग निषेध तो करते ही है, लेकिन कल से हो सकता है कि अगर गवर्नमेंट ने हमारा नहीं सुना तो पूरे विद्यार्थी और पालक और टीचर सब सड़क के ऊपर आकर तीव्र आंदोलन करेंगे. गवर्नमेंट से आपकी क्या है, आपको अगर निर्बंध होना तो किस तरह के निर्बंध आपको पसंद है या आपकी मांग है? कोचिंग क्लासेस आमचे आहेत. आमचं असं मागणी आहे की आम्हाला कोचिंग क्लासेस
50% कॅपॅसिटी सहित सुरू करू देण्यात यावे, कारण ऑनलाईन कोचिंग सध्या सुरू आहे पण त्याचा एवढा चांगला इम्पॅक्ट येत नाही. आणि आमच्या आजच्या बैठकीत हेच ठरलं, जर ऑर्डर आम्हाला तसा नाही मिळाला तर उद्या होणाऱ्या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याची आमची जी भूमिका है ती निश्चित की जाएगी. अच्छा, मेरे को एक बात बताइए, असहकार आंदोलन की बात कर रहे हैं, असहकार किस तरह का होगा आपका? असहकार में व्यापारी और जो भी स्टेक होल्डर्स है वो किसी भी प्रकार का प्रतिबंध अपने ऊपर लागू करने नहीं देंगे और मर्जी से दुकान और वर्क प्लेस खोलेंगे और मर्जी से बंद करेंगे. कोई समय की पाबंदी हमारे ऊपर लागू नहीं रहेगी. और उसके बावजूद सरकार सुनी नहीं और जागी नहीं तो हो सकता है आने वाले समय में हम इस लेवल पे असहकार पे चले जाए कि हम किसी भी प्रकार का टैक्स भी नहीं पटाएंगे. ये बहुत ज़्यादा हो गई. और इसके अंदर अगर आज जैसे मुख्यमंत्री जी ने अनाउंस किया है प्रेस कॉन्फ्रेंस में, आज ऑर्डर निकलना चाहिए. अगर ऑर्डर नहीं निकला तो आगे वाली परिस्थिती के जिम्मेदार राज्य सरकार होगी. सुवर्ण जर का बघायचं झालं तर पहिल्या तिमाहीचे जे आकडे आले, मग ते GST असेल, इन्कम टॅक्स असेल, नवीन घर खरेदीचे आकडे असेल, इतकंच नाही तर टोल टॅक्सवरचे टोल कलेक्शन असेल, विजेच्या बिलासंदर्भातले जे काही आकडे असतील, या सर्व आकड्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्र इतर राज्याच्या तुलनेने प्रचंड पिछाडीवर जात आहे. त्याला जे प्रमुख कारण दिसतं ते राज्यामध्ये असलेले निर्बंध आहे. आजही इतक्या दिवसापासून मुंबईची लोकल सुरू झालेली नाही. इतकंच नाही तर अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणारे जे लेबर आहे त्यांच्यासाठी 4 वाजताची वेळ त्यांना सोयीस्कर नाही. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना जे छोटे व्यापारी असेल, मोठे व्यापारी असेल, उद्योजक असेल, या त्यामुळे सर्वांनाच आता करावं लागतं. वेगवेगळ्या विभागातले स्तरातले नागरिक आता आंदोलनाच्या पवित्र्यात दिसायला लागलेत, आक्रमक होण्याच्या पवित्र्यात दिसायला लागलेत. आणि त्याच सगळ्या प्रतिक्रिया तुझ्याबरोबर असलेल्या सगळ्या मान्यवरांकडून सुद्धा येत होत्या. तू तुषार असा सोबत राहा. आपल्याबरोबर आता मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आहेत ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत. नरेंद्र सर, सगळ्या स्तरांचा विचार होतो. आता तर वकिलांना सुद्धा फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि असं असताना या सगळ्यामध्ये पहिल्या लॉकडाऊन असो, दुसऱ्या लॉकडाऊन असो, या 1.5-2 वर्षांच्या काळात पूर्ण वेळ बातमी सोबत असणारा आणि बातमी प्रेक्षकांच्या घरापर्यंत पोहोचवणारा पत्रकार मात्र दुर्लक्षित राहतो आहे. नरेंद्र सर. हो, तेच दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील देशातील 12 राज्यांमध्ये पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित केलं गेलं आहे. त्यांना सर्व सुविधा मिळत आहेत, पण महाराष्ट्राने मात्र पत्रकारांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. हे आपलं दुर्दैव आहे. आम्ही डिसेंबर 2020 पासून शासनाशी सतत पत्रव्यवहार करत आहोत, मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करत आहोत आणि 27 एप्रिलला आम्ही आंदोलन करण्याची देखील भूमिका घेतली होती, पवित्रा घेतला होता. परंतु 26 तारखेला आंदोलनाच्या आदल्या रात्री 11:15 वाजता मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी यांनी मला फोन करून विनंती केली मुख्यमंत्र्यांच्या वतीने की आपण आंदोलन करू नका. 1 मे नंतर पत्रकारांसाठी आम्ही रेल्वे वगैरे खुल्या करणार आहोत. पण आज ऑगस्ट उजाडला तरी ते तसं काही घडलेलं नाही. आम्ही वारंवार पत्र देऊन, इशारा देऊन थकलो आणि पत्रकारांचा समावेश फ्रंटलाईन वर्कर म्हणून झाला नाही. अत्यावश्यक सेवांमध्ये त्याचा समावेश झाला नाही. म्हणून पत्रकारांसाठी लोकल खुली झाली नाही. पत्रकारांचे हाल होणे सुरूच आहे आणि ही अतिशय वाईट गोष्ट आहे. आणि पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून त्यांनी घोषित करावं अशी पुन्हा एकदा आम्ही मागणी करत आहोत. नरेंद्रजी, मी विनंती करेन आपण असेच आमच्या सोबत जोडलेले राहा. आपण पुन्हा एकदा या सगळ्यावर चर्चा करूया. आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आणि नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे सुद्धा आपल्या सोबत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.